पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिला आम्हीच दाखवलं तर तिला मी पैसे देईन वगैरे आणि तिला जबरदस्तीने बोईसर या ठिकाणी नेऊन तिच्यावर रात्रभर शरीर संबंध केले, तिला जबरदस्ती केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला तिच्या गावामध्ये नेऊन सोडण्यासाठी तिला सांगितलं तुला नेऊन सोडतो, पण दुसऱ्या एका गाडीमध्ये तिला गुंगीचं औषध वगैरे देऊन आणि तिथून तिला म्हणजे विकून टाकली व्यवसाय करण्यासाठी. आणि ती जेव्हा बेशुद्ध होती, पण जेव्हा तिला नेलं म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी, तेव्हा तिला ते सुधच नाही का मी कुठे आले आणि काय आहे. 2 महिने ती त्या व्यवसायाच्या ठिकाणी होती. त्यानंतर तिला तिथून पुन्हा विक्री झाली तिची आणि ती अकोले संगमनेर ह्या भागामध्ये तिची एका माणसाने विकत घेतली तिला. 6 दिवसानंतर लग्न झाल्यानंतर 4 महिने ती त्याच्या घरात राहिली. तो माणूस बिगर आदिवासी आहे, विक्री करणारी माणसं बिगर आदिवासी आहे. दुर्दैव असं आहे की 6 महिन्या अगोदर त्या मुलीच्या आई वडिलांनी विक्रमगड पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दाखल केली होती. किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? 6 महिन्यापूर्वी. आणि त्या लोकांची एवढी गरीब परिस्थिती आहे की बाप बोटीमध्ये जातो कामाला आणि असं असून सुद्धा तिला म्हणजे 6 महिन्यापासून ती काय सापडली नाही पोलिसांना वगैरे कुठेच. 6 महिन्यानंतर जेव्हा ती तिकडनं 2-3 वेळा पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ती अपयश ठरली आणि मग नंतर ती पळून घरी आल्यानंतर गेल्या 9 दिवसापासून ती लोक पोलीस स्टेशनला जात आहेत. तिथल्या पोलिसांनी सिनियर पीआय पर्यंत हे प्रकरण पोहोचवलं नाही आणि ती लोक सुद्धा तिथे गेली नाहीत. आणि नंतर ती लोक आमच्याकडे आले, संघटनेकडे, लोकशाही महिला संघटनाशी लालबावट्याकडे आले. आम्ही लोकांनी पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं, मात्र पोलिसांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. अर्नाळा पोलीस स्टेशनचे पीआय साहेब असतील, एपीआय असतील, या लोकांनी सुद्धा सांगितलं की वाटलं तर इथे तुम्ही 0 FIR करा, परंतु आम्हाला कायद्यावर चांगल्या पद्धतीने विश्वास आहे. विक्रमगड पोलीस स्टेशनच्या पीआयने सुद्धा आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे या, आम्ही तुमची FIR घेतो. आणि त्याच्यासाठी आता आम्ही विक्रमगडला चाललोय तिला घेऊन आणि त्या ठिकाणी आम्ही पिटा असेल, मानवी तस्करी असेल, 376 असेल, किडनॅपिंग असेल, ह्या सर्व कलमानुसार गुन्हा दाखल करणार आहोत. FIR झाल्यानंतर, गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही ह्या विषयावर पत्रकार परिषद घेऊन जगासमोर आणणार आहोत. पत्रकार परिषद घेण्याच्या मागच्या 2च उद्देश आहेत की राज्य सरकार सांगताय की लाडक्या बहिणी, पण आताच्या घडीला या लाडक्या बहिणींसोबत काय चाललंय हे सरकारला समजलं पाहिजे. त्यानंतर माझ्या तमाम ज्या बहिणी असतील ह्या बहिणींना सुद्धा समजलं पाहिजे की आपण जेव्हा एखादा इंस्टा, फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखाद्याच्या मागे जातो तेव्हा हे अशा पद्धतीचा फायदा वापर घेऊन आणि असं हे होते. आज त्यांच्या घरची परिस्थिती एवढी गरिबी आहे की हिला शोधण्यासाठी तिच्या आई वडिलांनी गळ्यातलं मंगळसूत्र, कानातली, पोराची बाईक विकली आणि जिथे जिथे मर्डर व्हायचं, जिथे जिथे शोध लागायचा की इथे असा प्रकार घडलाय, तिथे तिथे ती लोक तिच्या शोधात जायचे, पण ती सापडली नाही. आणि 6 महिन्यानंतर ती पोरगी सुखरूप पुन्हा आलेली आहे. पण ती आता एवढी खच्चीकरण झालेली आहे की ती मुलगी जगू शकत नाही अशी आम्हाला सांगते. कमी तोंड कसं दाखवणार, ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, पण आम्ही लोकांनी तिला धीर दिला तर तुला चूल झलकारी बनायचंय, तुला झाशी की राणी बनायचंय, तुला गोदूताई बनायचंय, तुला फुलनदेवी बनायचंय आणि त्या लोकांशी बदला घ्यायचा, अशा पद्धतीने तिची मनस्थिती तयार करून आम्ही तिला तयार केलेली आहे. आणि आता आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय, FIR करणार आणि ताबडतोब त्या लोकांना अटक करायला लावणार. आणि आमचा पूर्णपणे संशय आहे की हे एक आणि दोघांचं काम नाही, ह्याच्या मागे फार मोठं रॅकेट आहे आणि ते रॅकेट समोर आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहिले, पोलिसांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. दुपारपासून पोलीस मोठ्या प्रमाणात आमच्या घरी आम्हाला आमच्या प्रोटेक्शनसाठी आहेत की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं काय धक्का नाही लागला पाहिजे, म्हणून सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पोलीस आम्हाला सपोर्ट करतील असा आम्ही विश्वास व्यक्त करतो. या